गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने आता इशारा पातळी ओलांडली आहे। जगबुडी नदीला मिळणाऱ्या नारंगी आणि इतर नद्यांनीही आपली पातळी ओलांडली आहे। यामुळे खेड दापोली मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। या मार्गावरील पर्यायी वाहतूक आता पर्यायी मार्गाने म्हणजेच कुंभारवाडा डेंटल कॉलेज या मार्गे वळवण्यात आली आहे। संततधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर असाच कायम राहिला तर खेड शहरात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। रत्नागिरीमध्ये गेले 2 दिवस मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसाचा परिणाम खेडमध्ये झाल्याचा पाहायला मिळतोय। मी सध्या खेडमधील नारंगी नदीच्या किनारी आहे। आपण पाहताय नारंगी नदीच्या या संपूर्ण पात्रामध्ये जे आहे ते या भागातली शेती ही पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। सकाळपासून खेडमध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे खेडमधल्या ज्या 2 प्रमुख नद्या आहेत त्याच्यामध्ये जगबुडी नदी आणि नारंगी नदी या दोन्ही नद्या सध्या धोक्याच्या पातळीच्या वरती वाहताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे खेडमधील मटन मार्केट परिसरामध्ये जगबुडी नदीचं पाणी काही प्रमाणात शिरलेलं आहे। तर हा जो दापोलीकडे जाणारा मार्ग आहे त्या मार्गावरील नारंगी नदी आहे, त्या नारंगी नदीने नारंगी नदीला पूर आल्यामुळे ही परिस्थिती आता पाहायला मिळते। हजारो हेक्टर शेती जी आहे ती सध्या पाण्याखाली आहे आणि त्यामुळे खेड परिसरातलं जनजीवन कुठेतरी विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रशासनाकडून संपूर्ण जनतेला खबरदारीच्या उपाययोजना घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। प्रशासन देखील पूर परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे। मात्र पाहायला गेलं तर मुसळधार पावसाचा जो जोर आहे तो कायम आहे आणि पुढील काही तासामध्ये हा जोर कायम राहिलाच खेड आणि दापोली मार्गावरती वाहतूक ही देखील विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। एबीपी माझा खेड रत्नागिरी। नमस्कार, मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध